छगन भुजबळ मातब्बर नेते आहेत. छगन भुजबळ ओबीसीचे नेते आहेत. छगन भुजबळांनी ओबीसीचा लढा लढलाय. किती जातीचा, किती आहेत ओबीसी मध्ये जाती, आणि त्यांनी किती लढे लढलेत. याच भुजबळांच्या इतर सगळ्या घडामोडीवर त्यांना अजित पवार वेळ देत नव्हते. अजित पवारांनी मंत्रिपद दिलं नाही. प्रफुल्ल पटेलांनी नेहमी भुजबळांना डावललं. सुनील तटकरे भुजबळांना वेळ देत नाहीत. भुजबळ म्हणतात कोणीही माझ्या संपर्कात नाही नसतं, मी वेगळा विचार करणार. महाराष्ट्र सरकार समोर एक मंत्रीपद बीड जिल्ह्याचं रिक्त झाल्यामुळं, मंत्रिपदावरून हटवल्यामुळं जागा रिकामी होती आणि सरकारला एक परीक्षा द्यायची होती. परीक्षेत प्रश्न हा रिकाम्या जागेचा होता. रिकाम्या जागा भरा. देवेंद्र फडणवीसांनी आणि अजित पवारांनी एकनाथ शिंदे साहेबांना घेऊन रिकामी जागा भरली. कोणाची? भुजबळ साहेबांची. म्हणजे भुजबळ साहेबांना ऍडजस्टमेंट करून घ्यावं लागलं. ज्या भुजबळांनी महाराष्ट्रामध्ये मंत्रिपद मला डावललं, दिलं नाही, पक्षाला माझी किंमत नाही, नेते मला वेळ देत नाहीत, असा जो ओबीसींच्या त्यांच्या जवळच्या काही लोकांनी आपल्या नेत्याला मंत्रिपद मिळावं म्हणून ज्या काही सभा घेतल्या, जे काही प्रेस रिलीज चालल्या, त्याच्यात पत्रकारांच्या सपोर्टचं यश म्हणजे आज छगन भुजबळ साहेब हे राज्याचे मंत्री झाले. ते कुठल्या खात्याचे मंत्री होतील ते देवेंद्र फडणवीस ठरवतील. परंतु एका ज्या नेत्याचं देशात नाव आहे, ज्या नेत्याला ज्येष्ठ नेता म्हणून ओळखलं जातं, त्या नेत्याला मंत्रिमंडळाच्या पहिल्या स्लॉटमध्ये संधी दिली जात नाही आणि मंत्रिमंडळाच्या रिक्त जागेवर त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती होते. याचा अर्थ भुजबळ फक्त रिकाम्या जागा भरण्यापुरते राहिलेत का, हा संशोधनाचा विषय. आणि आता ह्यांचा संपर्क झाला कसा? कसं काय अजित पवारांनी भुजबळांना वेळ दिला? कसा प्रफुल्ल पटेलांनी ग्रीन सिग्नल दिला, करा भुजबळांना मंत्री म्हणून? किंवा कशा पद्धतीनं सुनील तटकरेंनी त्यांचे जे काही अंतर्गत शाब्दिक असतील किंवा अबोल्याचे मतभेद असतील, हे कसे काय मिटले? या सगळ्या मुद्द्यावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायची आहे. सर्वांना सप्रेम जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय भीम. मी संतोष शिंदे. या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. राजकारणामध्ये आज एक ट्विस्ट आला आणि मग मी ठरवलं की एक वेगळा व्हिडिओ घेऊन यायचा. व्हिडिओ याच्यासाठी, लहान मुलगा ज्यावेळेस त्याला जर काही पाहिजे असेल आणि तो जर आई वडिलांकडे हट्ट करत असेल आणि मिळत नसेल तर तो आदळआपट करतो, तो रडतो, तो गोंधळ घालतो, पण आई वडिलांकडून ती गोष्ट तो मिळाल्याशिवाय राहत नाही. तो मोठ्या मोठ्याने गाव गोंधळ करतो. तेच उदाहरण तुम्ही भुजबळ साहेबांच्या मंत्रिपदासाठी जरा नजरेसमोर आणून बघा. ज्या भुजबळांचा राजकीय प्रवास शिवसेनेपासून सुरू झाला, ज्या भुजबळांनी शिवसेनेत असताना नाशिकचा व्यक्ती मुंबईत जाऊन स्वतःची राजकीय कारकीर्द घडवतो, महापौर होतो, संघर्ष करतो, अचानक शिवसेना सोडतो आणि शरद पवारांच्या सावलीखाली मंडल आयोगाचा लढा आणि या सगळ्या गोष्टीच्या निमित्तानं पवार साहेबांचं नेतृत्व स्वीकारतो. तो माणूस राजकारणामध्ये बरेच उन्हाळे पावसाळे खाल्ले आणि मला असं वाटलं की भुजबळ साहेब जर एवढे मोठे नेते असतील, मंत्रिपदासाठी का आदळआपट करतायत? मी त्यावेळेसही म्हणलं होतं, जर वरिष्ठ तुम्हाला मंत्रिपद देत नसतील, स्वीकारत नसतील, किंवा कदाचित तुमच्यापेक्षा दुसऱ्या लोकांना संधी द्यायची असेल, तुम्हालाच किती द्यायचं? त्यावेळेस बऱ्याच जणांनी मला माझ्या या भूमिकेवर ट्रोल केलं. आज तेच झालं, म्हणून मी हा व्हिडिओ घेऊन आलोय. आणि मला एवढंच म्हणायचंय की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत यासाठी पहा. काही महत्वाचे 2-4 मुद्दे जे स्पर्श केल्यानंतर भुजबळ डोंगरा एवढे होते, मग अचानक खुजे कसे काय झाले? भुजबळांतलं
जे बळ होतं, जे बाहू त्यांचे एकदम दणकट होते, मंत्रिपदासाठी सरेंडर का झाले? आणि भुजबळ जर बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीत तयार झाले, शरद पवारांच्या सोबत काम करून त्यांच्याही तालमीचा त्यांनी आनंद घेतला, नंतर अजित पवारांची तालीमची माती त्यांना गोड का लागली नाही, या सगळ्या मुद्द्यांना स्पर्श करूया. म्हणून आपलं हे लाडकं युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, संपर्कात राहा. आणि मला सगळ्या नेत्यांबद्दल द्वेष तर नाहीच आहे, पण आदर सुद्धा तेवढा ठेवा असं वाटत नाही. प्रत्येकांवर आरोप आहेत, भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, हे आतमध्ये जाऊन आलेले आहेत. बरेच नेत्यांनी दुसऱ्याची घरं फोडली, पक्ष फोडली. पक्ष फोडण्याच्या ह्याच्यामध्ये या कळपातून त्या कळपात जाणाऱ्यांमध्ये सुद्धा हेच लोक आहेत ना. यांच्याविषयी जास्त प्रेम आणि संवेदना असायची गरज नाही. निष्ठावंतांच्या बाजूने भूमिका मांडणारा आणि खरं बोलणारा मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळं जर कुणाच्या भावना वगैरे दुखवत असतील तर तुम्ही तुमचा स्वाभिमान मजबूत ठेवा, ग्रेट ठेवा. ज्यांनी स्वाभिमानच पाळलेला नाही त्यांच्याबद्दल तुम्हाला वाईट वाटायची काही गरज नाही, भले ते तुमचे नेते असतील तरी. कायद्याने त्यांना पनिशमेंट दिलीच होती ना. म्हणजे या सगळ्या गोष्टीला सुद्धा आपण चर्चा करूया. म्हणून जय शिवराय. आज राज्याच्या सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी, उपमुख्यमंत्री दोन्हीही महोदयांनी, राज्यपाल महोदयांच्या उपस्थितीमध्ये अचानक रात्री 12 वाजता जे काही चक्र फिरली महाराष्ट्राच्या एकंदरीत राज्यकारभाराच्या, मंत्रिमंडळाच्या आणि कारभाऱ्यांच्या एकमेकांमध्ये, आणि मला अशी माहिती आहे की सगळ्यांना रात्री 12 वाजता मेसेज पाठवले की असा असा एक शपथविधी आहे आणि तुम्हाला सगळ्यांना यावं लागेल. कदाचित त्यांना नाव माहित असेल, पण नाव कुणीच डिस्क्लोज केलेलं नव्हतं. पण तोच मेसेज माध्यमांकडे आला आणि कुणाची वर्णी लागू शकते. धनंजय मुंडेंचं मंत्रिपद हे कुणाला तरी बहाल केलं जाऊ शकतं. ज्या धनंजय मुंडेंवर भ्रष्टाचारापासून, गुंडागर्दीपासून, म्हणजे सरपंच देशमुखांच्या अपहरण आणि खुनापासून, बीड जिल्ह्यातली गुन्हेगारी वाढेपर्यंत, आणि मग त्यांचे वैयक्तिक काय विषय असतील त्याच्यात आपल्याला पडायची काही गरज नाही. या सगळ्या आरोपामुळे ज्या पद्धतीनं आरोप झाले धनंजय मुंडेंवर, आरोप झाले अजित पवारांवर, आरोप झाले फडणवीस सरकारवर, त्यावेळेस कदाचित सरकार बदनाम होतं की काय, म्हणून सगळ्यांनी उशिरा का होईना, कारण अगोदर अजित पवारांनी कितीही बदनामी झाली तरी 72 मी माझ्या धनंजयच्या पाठीशी राहील अशा पद्धतीचा त्यांनी मनातली मनात असेल किंवा त्यांच्या लोकांमध्ये असेल घोणगाड बांधली होती. पण धनंजय मुंडेंना वेगळी वेगळी प्रकरणं बाहेर यायला लागली. एक नाही दुसरं आलं, दुसरं नाही तिसरं आलं, हे नाही ते आलं, मग वैयक्तिक चिकलफेक झाली. याच्यातून शेवटी अजित पवारांनी धनंजय मुंडेची साथ सोडली, बोलायला तयार नाही, निग्लेक्ट केलं गेलं. कदाचित धनंजय मुंडेंना ते जिवारी सुद्धा लागलं असावं, परंतु शेवटी ज्या अजित पवारांच्या विरोधात मागच्या 2 वर्षापूर्वीच्या दिवाळीच्या अगोदर ट्रक भरून जे पुरावे आणणार होते, सादर करणार होते, ते भाजपवाले, फडणवीस आणि सगळे त्यांचे, अर्थात राष्ट्रवादी आणि इतर नेत्यांच्या मागे ईडी सीबीआयचा जो काही ससेमिरा लावला होता त्याच्यामध्ये हे सगळे तोलून सुलाखून निघालेले होते. त्यामुळे याची भीती त्यांच्या तशी राहिली नव्हती. पुरावे तर दिले नाही, उलट अजित पवारांनी फडणवीसांसोबत सेटलमेंट करून सत्तेतच सहभागी झाले. सगळे आरोप बाद झाले, कारण मैत्री यांची घट्ट झाली. पण इकडे धनंजय मुंडेंना वाचवायला तसं कुणी त्या ह्यानी येऊ शकत नव्हतं, कारण आले तर थेट भयानक प्रकरणामध्ये सगळ्यांना गोवलं जात होतं. चर्चा तेवढी भयानक होती. लाखोंचे मोर्चे निघाले, शेकडो मोर्चे निघाले, प्रचंड वाद झाला आणि धनंजय मुंडेंना बीड जिल्ह्यातूनच जास्त विरोध झाल्यामुळे मंत्रिपद राजीनामा द्यावा लागला. आरोग्याचं कारण सांगितलं. ते मंत्रिपद गेली 1-2 महिने झालं रिक्त होतं. मंत्रिपद रिक्त राहू शकत नाही का राज्याचा त्या खात्याचा
अन्न पुरवठा मंत्रिपदाचा कारभार थांबला होता. कारभारी नसेल तर कुंकू पुसलेलं असतं, अशा पद्धतीचं एक म्हण आहे संस्कृतीमध्ये. आणि ती रिकामी जागा भरण्यासाठी, म्हणजे ज्या व्यक्तीचं मंत्रिपद कशासाठी गेलं, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे, घोटाळ्याचे, गुन्हेगारीचे अत्यंत वाईट, इतर मला म्हणजे जी काही करुण कहाणी होती त्याच्याबद्दल तर मला बोलायचंच नाही आणि मी कधीही बोलणार नाही. तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे. परंतु जो सार्वजनिक विषय आहे त्याच्यावर ज्या पद्धतीची टीका झाली म्हणून मंत्रिपद रिक्त झालं, त्याच पदावर भुजबळांवर सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप आणि ते 2-2.5 वर्ष आतमध्ये राहून आले. त्यावेळेस त्यांचा सतत बीपी हाय असायचा किंवा आरोग्याच्या त्यांना प्रॉब्लेम होते. आतमध्ये गेल्यावर बरेच नेते अडचणीत असतात, बाहेर आल्यानंतर हे कधीच दवाखान्यात जात नाही. तो एक स्ट्रॅटर्जीचा भाग आहे, जेलमध्ये न राहता हॉस्पिटलमध्ये राहण्यास. त्याच भुजबळांना तशाच आरोपातून ज्या मंत्री पदावरून ज्या व्यक्तीला हे केलं, आणि भुजबळांचं एक वाक्य होतं कारण त्यावेळेस सुद्धा पॅरलल भुजबळांचे मंत्रिपदासाठी धडपड सुरू होती, पण ते म्हणत होते त्यांचं काढून मला देऊ नका, मला दुसऱ्याचं मंत्रिपद नकोय, मला मंत्रिपद नाही मिळालं तरी चालेल. त्याच भुजबळांनी त्याच व्यक्तीच्या, मुंडेंच्या अर्थात, सोडलेल्या मंत्रिपदाची जागा का घ्यावी लागली, का होकार दिला? आता त्यांचे सगळे जे काही अंधभक्त चेले चपाटे असतील, प्रत्येकाचे आहेत, प्रत्येक नेत्याचे प्रत्येक पक्षामध्ये आहेत. आता त्यांचे सुगीचे दिवस येतील, त्यांना 4 कामं मिळतील म्हणून त्यांच्यात आता जल्लोषाचं वातावरण आहे. पण अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही परीक्षा दिली असेल, तुम्ही प्रश्नपत्रिका पाहिली असेल, 1ली ते 10वी किंवा 12वी पर्यंत आपल्याला प्रश्न असायचा. 5 प्रश्न असायचे, 5 मार्काला असायचे. किंवा प्रश्न जर मोठा असेल तर एका त्या उत्तराला 2 मार्क्स असायचे, म्हणजे 10 मार्काला प्रश्न असायचा. रिकाम्या जागा भरा. आणि तुम्ही वाचलं सुद्धा असेल, पुस्तकात आपल्या मॅडम सर शिकवत होते, छगन कमळ बघ, शरद उठून बस, छगन अभ्यास कर. तो छगन कोण होता अजून कळालेला नाही, पण ती जी रिकामी जागा होती ती मला आज समजली. या छगन भुजबळांच्या निमित्तानं कदाचित मॅडम याच गोष्टीसाठी लहानपणी तुम्हाला आम्हाला शिकवत असावी, असा माझा एक समज आहे. का तिथं सुद्धा रिकाम्या जागा उत्तर लिहून भरावं लागत होते. आता मंत्रिपद देऊन रिकाम्या जागा भरण्याचं काम भुजबळांच्या रूपाने राज्य सरकारने आता केलं. आरोप तसेच होते, आरोप तशा जवळपासचे आहेत, तरी पण सरकार अजिबात आरोप करणाऱ्यांचा मुलाहिजा न बाळगता, मी तर म्हणतो भ्रष्टाचार केलाय हे आरोप करणारे आता थकून जातील. इतके आरोप ह्या लोकांवर असून सुद्धा यांचं कोणीही काहीही वाईट करू शकत नाही, एवढी पैशाची ताकद आहे ह्या लोकांमध्ये. आता राहिला मंत्रिपदाचा प्रश्न. सत्य असल्याशिवाय राजकीय दुकानं चालत नाहीत. राजकीय नेता प्रसिद्धीच्या झोतात, आणि ते सगळं मंत्रालय स्तरावरचं किंवा सगळं शासकीय प्रोटोकॉल नसेल तर ते जगू शकत नाहीत, तडपडू शकतात. उदाहरण अजित पवार आहे. मधल्या काळात ते अचानक अज्ञातवासात जायचे, विरोधी पक्षात होते तर काय काय करायचे, पक्ष फोडून सुद्धा त्यांनी कशा पद्धतीने केलं हे सगळं उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. तसं भुजबळांचं झालं, आणि शेवटी भांडून, विरोध घेऊन, आदळ आपट करून, शेवटी रडारड करून भुजबळांनी मंत्रिपद मिळवलं. आणि त्यांचा आज तो शपथविधी झाला. मला फक्त एवढंच म्हणायचंय, जे भुजबळ असं नाव ताकदीनं घ्यायचे त्या भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. इतकं त्या शब्दातलं महत्व
त्याच नेत्याच्या विरोधात बोलून त्याच्याकडूनच घेणं म्हणजे हा विचार करायला लावणार आहे. सत्तेसाठी हे लोक काहीही करू शकतात. एवढंच मला या माध्यमातून मांडायचं होतं. धन्यवाद. जय जाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला पटला असेल, शेअर करा. चॅनल नसेल सबस्क्राईब केलं तर नक्की करा. लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा, ऑल ठेवा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओ येईल. बरं बोलण्यापेक्षा खरं बोललेलं कधीही चांगलं. शेवटी भुजबळ साहेबांचं अभिनंदन. धन्यवाद.